कथा ध्रुव. स्वारी अगदी खुशीत दिसते आज. कधी नसते ते खरंच म्हणा, पण आज कुणाच्या आयुष्यात आनंदाची कारंजी फुलवून आलात? म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरून तर तसंच वाटतंय आणि तसं असणारच. ओळखतोस ना मला चांगलं, मग उत्तर ठाऊकच असेल की तुला. ते तसं ठाऊकच आहे ग, पण आज कोणती सेवा केलीस इतकंच फक्त माहित नाहीये. त्या सेवाच्या माग मला एक चेष्टेची लकीर का ऐकू येतेय? तो तुझा भ्रम आहे. माझा प्रश्न अतिशय सरळ आणि प्रामाणिकच आहे, आणि ती मागची लकीर आहेच, पण चेष्टेची नाही. ती आहे तुझ्या कौतुकाची. पटत नाहीये का? बुद्धीला हो पटतय, पण अंतर्मनाचं काय करू? हे असे हल्ली जास्त वारंवार होत चाललंय. म्हणजे माझ्या आयुष्याचे ध्यास आणि उपक्रमांना त्याचा विरोध आहे असे मी नक्कीच म्हणणार नाही, परंतु त्यात त्याचे आता मन नाही हेच खरे. मला त्यातही फारशी अडचण नाही. असतात ना प्रत्येकच पती पत्नींमध्ये मतभिन्नता. मग मला क्लेश कसले होत आहेत वारंवार? म्हटले तर आमचा संवाद तसा अखंड सुरू असतो, पण तरीही मला का नाही पाडतायत त्या अखंड संवादाचे कवडसे माझ्या क्लेशांच्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर? माझा नाही बदललाय आयुष्याचा दृष्टिकोन, आणि त्याने तर जवळजवळ पल्ल्याडच्या किनाऱ्यावरच उडी घेतलीय. तिच्या निष्ठेची चेष्टा करण्याचा नतद्रष्टपणा मी कधीच करणार नाही. तिच्या मनस्वीपणाचे सर्वात अधिक लाभ मिळालेला मीच आहे हे मी अर्ध्या रात्रीत झोपेतून उठूनही मान्य करेन. तितकेच आणि त्याच मनस्वीपणाचे घाव सोसलेलाही मीच आहे हे मात्र मी तिला सुद्धा आजवर कधी सांगू शकलो नाहीये. आहे का तितके बळ माझ्यात? आणि समजा जरी ते एकवटले तरी त्याला देऊ शकेन का मी प्रामाणिकपणाची जोड, तिला ते सर्व सांगायला? खरे तर सुखी संसारात इतक्या पराकोटीचे सत्याचे प्रयोग अनिष्टच. तेव्हा आहे तेच चांगलं चाललंय याच विचाराने मार्गक्रमण करणे इष्ट. आमच्या आर्थिक सुबत्तेमुळे ती खरे तर तिला हव्या त्या कामाला आर्थिक पाठिंबा देऊ शकते. त्या प्रकारच्या आर्थिक मदतीचा विनियोग योग्य चालला आहे की नाही यावर देखरेख करू शकते. एवढेच नव्हे तर एका वेळी अनेक कामात मार्गदर्शन करू शकते. एकटीने कोणत्याही कामात उतरून काही सामाजिक कामे करणे म्हणजे एका अर्थाने तिच्या कार्यक्षमतेचा व्यय आहे असे मी मानतो. आता ती कामगारापासून अलग होऊन व्यवस्थापकीय कामात गुंतली पाहिजे, तरच तिच्याकडून मोठी कामे शक्य आहेत. पण हे तिला कसं सांगू? एकेकाळी म्हणजे काळाच्या हिशोबात कोणे एकेकाळी इतके पूर्वीचे आहे हे सारे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या त्या एकमेकात म्हणजे नुसत्या एकमेकांच्या प्रेमात नव्हे तर अकंठ बुडालेल्या जोडीला गोल्डन कपल अशी उपाधी उगीच नव्हती मिळाली. विचार एक, छंद एक, विषय एक, ध्यास एक, अगदी वर्ग सुद्धा एकच. जगाला प्रश्न विचारण्याची हिंमत, ते बदलण्याची उमेद आणि त्याला जोड देणाऱ्या त्यांच्या कष्टांची आणि जिद्दीची साथ, या गुणांमुळे ते गोल्डन कपल म्हणजे सर्वांच्या कौतुकाचा विषय होत. महाविद्यालयीन सुट्ट्यांमध्ये पाठीवर मोजक्या कपड्यांची आणि मुबलक औषधांची गाठोडी वाहून नेत ते पोचायचे ते थेट आदिवासी पाड्यांमध्ये. सुट्टीभर मुक्कामाला. अशा जगावेगळ्या आणि उत्कटतेने भरलेल्या त्यांच्या आयुष्यावर आकर्षित होऊन कित्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामात आपला सहभाग सुरू केला. कशाचे होते ते आकर्षण? त्या दोघांच्या सच्चेपणाचे, साधेपणाचे आणि माणुसकीने प्रेरित अपरिमित कष्टांचे. हळूहळू त्यात ओढले गेलेल्यांची संख्या वाढत जाऊन ती एक छोटेखानी चळवळच होऊन गेली आणि कालांतराने विरूनही गेली. त्या दोघांनी मात्र पदवी परीक्षेनंतर चक्क आपला मुक्काम कायमचा जंगलात हलवला. दिवसभर आदिवासी पाड्यांवर कामे आणि संध्याकाळी कायद्याचा अभ्यास, असे करून दोघांनी कायद्याचे पदव्युत्तर शिक्षणही तेथेच राहून पूर्ण केले. घरच्यांच्या प्रतिक्रिया, विरोध, प्रतिसाद, प्रतिवाद इत्यादींचे उल्लेखच इथे गैरलागू आहेत. त्या दोघांनी त्या अर्थाने ते पाश केव्हाच तोडून टाकून तिथे पथाऱ्या टाकून त्यांचा संसार मांडला होता.
आज मागे वळून बघताना ती जंगलातली आदिवासी पाड्यांवरची 5 वर्षे का इतक्या प्रकर्षाने आठवतात या विषयावर मी तर अनेकदा विचार करतोच, पण तिला देखील याबद्दल अनेकदा विचारून पाहिलंय. होताच तसा तो काळ मंतरलेला. या पलीकडे ती यावर चुकूनही अधिकचं भाष्य करत नाही. म्हणजे एवढं तरी नक्की की ती सुद्धा त्या दिवसांना आयुष्यातील अतिशय महत्वाचा काळ मानते. माझ्या अंदाजाने ती त्या दिवसांना आजवर जपून ठेवलेले आणि यापुढेही कायम जतन करावेसे वाटणारे अमूल्य क्षणच मानत असावी. म्हणूनच तर मंतरलेला काळ. ती वर्षे जतन करण्याच्या माझ्या आणि तिच्या प्रेरणा एकच असतील का? काय असेल सत्य? आहे का माझ्यात ताकद तिथवर पोचण्याची? समाधानाची गोष्ट मात्र हीच की गतकाळातल्या एका सामायिक तुकडा आमच्या दोघांच्या समान मोलाचा आहे. ती मंतरलेली 5 वर्ष तशी पाहिली तर माझ्या आजवरच्या आयुष्यातील एकूण वर्षांसमोर नगण्यच म्हणायला हवी. पण ते केवळ सांख्यिक दृष्ट्या. इतर सर्व दृष्टीने तोच माझ्या आयुष्याचा दिशादर्शक काळ होता असे मी मानते आणि येणाऱ्या काळातही त्या समजुतीत काही बदल संभवत नाही. नकोच आहेत मुळी मला असे कोणते बदल. ती वर्षे कसली, एक एक क्षण भारलेला, ते आदिवासी पद्धतीने झालेले आमचे लग्न, ती त्याच पद्धतीतली पहिल्या रात्रीसाठी सजवलेली धराशय्या, पाड्यांवरचा त्या असंख्य सांज नृत्यांच्या मालिका, त्या ढोल तालांवरची आम्ही फेर धरून साकारलेली नृत्ये, ही सर्व गंमत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला हसत पेललेली संकटे आणि त्यावर कायमच केलेली मात. पाड्यात जाऊन भरलेली वैद्यकीय शिबिरे आणि वनवासियांच्यात निर्माण केलेली स्वास्थ्य जागरूकता, वनवासियांच्या वतीने सरकार दरबारी मारलेल्या असंख्य फेऱ्या, भरपुरात खांदेपालट करत करत तालुक्यांपर्यंत पोचवलेले अत्यवस्थ रुग्ण आणि त्यांच्या पाड्यावर सुखरूप परतल्यावरचे सर्वांचे डबडबलेले डोळे, सुईणीचे शिक्षण, भात पेरणीचे शिक्षण, अशा किती शिक्षणांची गणती करू. त्या 5 वर्षांनी मला जे दिले तेच इतके भरभरून की मी तिथे काही सेवा करायला गेले होते असा विचारही मला कधी स्पर्शून गेला नाही. तेव्हा नाही, कधीही नाही. काय करायचं पुढं आपण? म्हणजे मी नाही समजले. तुला समजतं इतकं मलाही समजतं. कपड्यांना लावलेली ठिगळं सुद्धा आता विरायला लागलीय. आपण उभा जन्म का काढणार आहोत या पाड्यांवर? आणि आपण आजवर जे केलं ते अतिशय जबाबदारीनं आणि नेकीनं केलं. कधीतरी पुन्हा परतायला हवंच ना ग. म्हणजे तू असं म्हणतोयस की आपलं जे देणं होतं ते देऊन झालं? म्हणजे अगदी तसंच काही नाही, पण, आणि त्याला तिथेच थांबवत, पण जवळजवळ तसंच. खरं तर कळतंय मला ते. तू विपर्यास्त करत नाहीयेस ना माझ्या म्हणण्याचा. जे काही आपण इथवर केलं ते जोडीनं, सामंजस्यानं आणि परस्पर सहमतीनं. मला वाटतं त्यात काही दुमत नसावं ग. ते दुमत वगैरे काहीच नाहीये रे. आणि तुझ्याशी गाठ पक्की आहे माझी. त्यामुळे तुला परतायचं असेल तर मी सुद्धा तुझ्या बरोबरच आहे. दृष्टिकोनातला फरक इतकाच की मी मुळातच इथे माझ्यासाठी आले होते, कोणतंही देणं देण्यासाठी नाही, आणि परत माझ्यासाठीच जाईन तुझ्या बरोबर. मला काही विशेष कळलं नाही ते तुझं माझ्यासाठी माझ्यासाठी वालं विधान, पण ते जाऊ. त्या दिवशीच्या त्या अल्प चर्चेनंतर त्या दोघांनी परतायची तयारी सुरू केली. त्याने एका कृतार्थ भावाने आणि तिने, पण तो मुद्दाच नाही. बदललेल्या नागरी भारतात आता शिक्षित वकिलांना काळे झगे कोट वगैरे चढवून कोर्टाबाहेर आशिले शोधण्याची गरज उरली नव्हती. म्हणजे वकिली ज्ञानाच्या अर्थार्जनासाठी उपयोग करायला केवळ कोर्ट आणि त्याचा सभोवताल इतपतच मर्यादित क्षेत्र आता राहिले नव्हते. त्यामुळे त्या दोघांनाही लीगल प्रोसेसिंग आउटसोर्सिंग करणाऱ्या संस्थेत सहजी नोकऱ्या मिळाल्या आणि उदरनिर्वाहाचा प्रश्नच तसा उद्भवला नाही. अर्थात घरादाराचे पाश आणि आधार सुद्धा नसलेले ते दोघं सुरुवातीच्या एक दोन महिन्यांसाठी जुन्या मित्रमंडळींच्या आश्रयाला राहिले ते खरेच, पण तितपत पुण्य आणि पत त्यांनी त्यांच्या कामाने मिळवली होतीच की.
मुळात अंगावर घेतलेल्या कामाप्रती निष्ठा बाळगणे आणि त्यात मनापासून झोकून देणे हा त्यांचा सामायिक गुण होता. त्यामुळे नव्या आयुष्यातली त्यांची वाटचाल सुद्धा यशोमार्गावर दिवसेंदिवस उन्नतच होत गेली. मी एकदा बुद्धीने निर्णय घेतल्यावर नोकरीतही स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले. पाड्यांवर जशा शहरातल्या स्मृती पुसून टाकल्या होत्या ना, तशा शहरात पाड्यांवरच्यांना दूर लोटून मी झटून कामाला लागलो. माझा नवा मार्ग मला सांगत होता की खूप काम कर, खूप कमाव, नाव आणि पैसा. मी स्वतःला सांगत होतो की एकूण सामाजिक उत्कर्षाला आर्थिक उत्कर्षाचा भक्कम पाया हवाच, आणि माझा उदरनिर्वाहाचा रस्ता जर तशा मोठ्या पटावरच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेचा एक घटक असेल तर ते सोन्याहून पिवळेच नाही का? काही चुकले का माझे? आजही मला नाही वाटत तसे काही. समाजाप्रती माझे उत्तरदायित्व मी कधीच विसरलो नाही. माझ्या आर्थिक उत्कर्षाचा एक मोठा वाटा मी कायमच समाजाला परत करत आलो आहे, हे तिला माहिती आहे. मग ती दुरावल्यासारखी का झाली आहे? त्याच्या व्यावसायिक यशाबरोबर तो एकूण कंपनीच्या कामातच अधिकाधिक व्यग्र होत गेला. उदरनिर्वाहापासून सुटून आर्थिक स्थैर्य आणि सुबत्तेपर्यंत जेव्हा त्यांच्या संसाराची गाडी पोचत आली, तेव्हा मात्र तिने आता माझ्या नोकरीची गरज आपल्याला नाहीये असं म्हणत राजीनामा दिला, आणि त्याने कोणतीही कुरबुर न करता तिच्या त्या निर्णयाचा आदर राखत तिला पाठिंबाच दिला. आता अगदी तुला मनापासून जे काही करावं वाटतं ना, त्याच्याशी जोडून घे स्वतःला. तू त्या अर्थानं आता मोकळी झालीयस. असे त्याचे सामंजस्याचे उद्गार ऐकूनही बघूया अशी एक सप्पक प्रतिक्रिया तिने दिली. पुन्हा एकदा त्याला त्यातील पूर्ण अर्थ उमगला नाही आणि त्याने तो समजून घेण्यासाठी काही प्रयत्नही केला नाही. नोकरीत माझे मन रमलेच नाही, म्हणजे ते रमणारच नव्हते म्हणा. पण आता त्यालाही काळ लोटून गेला. हा मधला काळ म्हणजे एका घरात राहूनही दोन ध्रुवांवर दोघे आपण च्या चालीवर आम्ही जगत राहिलो. नेमके काय झाले होते त्याबद्दल माझ्या काही समजुती आहेत, त्याच्याही असतील, नव्या आहेतच, आणि तीच तर गोम आहे. आमच्या त्या समजुतींमध्ये एक वाक्यता नाही. परस्परांबद्दल आदर, विश्वास कायमच होता. तो अभंगच आहे. अपेक्षांची ओझी आम्ही आपापलीच वाहिली आज. त्यामुळे ती एकमेकांवर ढकलण्याची कधी वेळच आली नाही. हे जीवन सुंदर आहे सारखी सुभाषितांच्या आड दडलेली सल्ल्यांची सूत्रेही आम्ही कधी एकमेकांवर बिंबवण्याचे प्रयत्न केले नाही. परस्परांचे स्वातंत्र्य तर इतके राखले की नाही नकोचा वापर संभाषणात शेवटी कधी झाला होता ते आठवायलाच लागेल. राहिला विषय तो म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा, कारण या सर्व संपूर्ण काळात तोच एकटा कमावणारा. पण तिथेही दोघांना खर्चाचे संपूर्ण स्वातंत्र्य, फक्त त्यात पारदर्शकता हवी इतकाच नियम. तो सुद्धा कधी एकत्र बसून मान्य न करता सातत्याने पाळलेला एक अलिखित नियम. हे सर्व ऐकून कोणालाही नक्कीच वाटेल ना आमचा हेवा. पण तिथेच तर येते ना ती दोन ध्रुवांवरची गोची. एकदा अर्थार्जनासाठी खटपट करण्याची गरज संपल्यानंतर माझी खऱ्या अर्थाने मूलभूत गरज उफाळून आली, आणि ती म्हणजे माझ्या पद्धतीने आनंद आणि समाधान शोधण्याची. सर्वप्रथम मी उडी घेतली ती म्हणजे एका बालकाश्रमात. बालकाश्रम या गोंडस नावाचा तो बाल गुन्हेगारांसाठी चालवलेला एक कोंडवाडा होता. कोवळ्या वयांमध्ये न समजता उमजता फार गंभीर गुन्ह्यांपासून ते किरकोळ बेकायदेशीर गोष्टी केल्यामुळे या बाल सुधारगृहात त्या मुलग्यांना कोंडलेले होते. व्यवस्थापनाचा सारा खाक्या लष्करी पद्धतीचा असल्यामुळे त्या मुलांमध्ये काही मार खाऊन खाऊन निबर आणि निगरगट्ट झाली होती, तर कमजोर मुले त्यांच्या पूर्ण आयुष्यावरचा विश्वास आणि उमेद गमावून कोमेजून गेली होती. आदिवासी पाड्यांमधला माझा अनुभव काही तिथे कामाला येणार नव्हता, पण या नव्या कामातले आव्हान मात्र मला तिथून बाहेर पडायला देईना. माझ्या नृत्य आणि त्या अनुषंगाने येणारी थोडीशी संगीताची जाण याच्या शिदोरीवर मी त्या मुलांमध्ये इतकी रमले की त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस मला नवनवीन ऊर्जा देत राहिला, नवनव्या आनंदाच्या वाटा शोधायला.
किती छान वाटतंय मला की तू तुझ्या आवडीच्या कामात घडून गेली असते. असे तो जेव्हा मला साधारण 2-3 महिन्यात म्हणाला, तेव्हा मला जरी बरे वाटले, तरी माझी प्रतिक्रिया होती, आवडीचं नाही, आनंदाचं, समाधानाचं. आणि काम नाही, जीवन. माझी भावना पोचली ना तुझ्यापर्यंत, तो मला म्हणाला. आणि माझी? तो त्याला विचारलेला प्रतिप्रश्न नव्हता हे समजण्या इतका तो संवेदनशील असल्याने त्याने उत्तर द्यायचा प्रयत्नही केला नाही. नाही, नको, का, कशाला वगैरे प्रश्नांचा आमच्या संसारात आम्ही जागाच राखली नाही. कधीच. परस्परांच्या स्वायत्तेत शिरकाव करणाऱ्या कोणत्या गोष्टी आम्ही शिरूच दिल्या नाही. बालकाश्रमाशिवाय इतर व्यवधाने तिने स्वतःला लावून घेतली आणि त्या प्रत्येकात सहभागी होत होत ती माझ्यापासून दूर दूर जात गेली. तिच्या या सर्व कार्यात मला रुची नव्हती असे नाही, ते तिला पक्के ठाऊकही आहे. या सर्व धडपडीतून तिला सतत मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि समाधान, त्याबद्दल मला असलेला आदर ती जाणून आहे. मी माझ्या व्यवसायात जशा यशाच्या पायऱ्या चढत गेलो तशी आर्थिक सुबत्ताही कमावली. एकाही गैरमार्गाचा अवलंब केला नाही. जे झाले ते सारे कष्टसाध्यच झाले याची तिला पक्की खात्री आहे. मी सातत्याने माझ्या मिळकतीतला एक मोठा हिस्सा कायमच समाजकार्याला वाहिलेल्या संस्थांना देत आलोय. आमच्या पारदर्शकतेच्या नियमामुळे तिला त्याची पूर्ण माहिती आहे. म्हणजे तिथे खरे तर आमचे रस्ते जुळणारे, पण तरीही प्रचंड वाढलेल्या त्याच्या कामाच्या धबडक्यात त्याला घराकडे फारसे लक्ष द्यायला फुरसत मिळत नव्हती. अर्थात त्याबद्दल त्याला कधी अपराधी वाटावे अशी परिस्थितीही नव्हती. लग्ना अगोदरचा अविनापत्य संसार करण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी पाळला असल्यामुळे घरात मुलांचा व्याप नाही. इतर आपतेष्टांचे बंध फार पूर्वीच तुटलेले. थोडे बहुत मित्र होते, ते पण त्यांच्या आयुष्यात गुंतलेले. बरे, तिच्यासाठी वेळ राखावा म्हटले तर तिची ती अपेक्षाही नाही, आणि ती सुद्धा तिच्या कामात गुंतलेली. या सर्व कारणांनी त्या दोघांचे घरात असणेच कमी झालेले. तरी सुद्धा दोघांच्यातला समजूतदारपणा इतका उत्तम की मिळालेले थोडकेच एकत्र क्षण ते शांतपणे संभाषणात व्यतीत करी. म्हणूनच एकमेकांच्या आयुष्यात काय चालले याची त्यांना कायम माहिती असायची. पण काय उपयोग त्या फक्त तशा माहितीचा? तिच्या तळाच्या भावनांचा पत्ता ठाऊक असणे महत्वाचे. वॉरन बफे घे, नाहीतर बिल गेट्स, ते कशाला, अझीम प्रेमजी घे, आपले. मला या सर्व लोकांमध्ये एक साम्य दिसतं की व्यवसायातून प्रचंड कमाई करायची आणि तीच परत समाजाला वाटून टाकायची. आणि नुसती वाटायची नाही, तर एक रीतसर संस्थात्मक संरचना तयार करून त्यामार्फत एक अव्वल उद्योगाच्या कार्यक्षमतेने त्या पैशांचा विनियोग योग्य कामांसाठी करायचा. त्यातला संस्थात्मक हा भाग मला फार महत्वाचा वाटतो. कोणतेही कार्य शाश्वत स्वरूपी करायचे असेल तर नुसती माणसे आणि त्यांचे वैयक्तिक कष्ट नाही पुरे पडत. संस्थेच्या पर्यावरणातच असे कार्य फोफावू शकते. नाहीतर व्यक्तींबरोबर त्यांच्या कार्याचाही शेवट निश्चित. आणि मी दुसरा असाही विचार करतो की संस्था जेवढी मोठी तेवढी समाजावर प्रभाव पाडण्याची तिची ताकद मोठी. आपल्याला अशा ताकदवर संस्था हव्या आहेत. आपल्या शेजाऱ्यांकडेच बघ, ते एकटे डॉक्टर युनुस, पण तळागाळाच्या लोकांपर्यंत त्यांनी पोचवलेली आर्थिक सक्षमीकरणाची मोहीम ग्रामीण बँकेच्या विस्तीर्ण पसरलेल्या जाळ्याशिवाय शक्यच नव्हती. कारण तिला आता हे संभाषण कुठे चालले याची थोडीशी कल्पना येऊ लागली होती, पण खात्री नव्हती. पटतंय का तुला? मी तर हल्ली अशा मताशी आलो आहे की आर्थिक मदत देणारे हात आणि समाज कार्य करणारे हात हे दोन्ही वेगळे असावेत. व्यावसायिक समाजसेवकांना त्यातून एक स्वातंत्र्य मिळते आणि त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करायला आणि आर्थिक मदत देणाऱ्यांना अधिकाधिक आर्थिक उन्नतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. त्यामुळेच मी माझ्या उत्पन्नाचा वाटा योग्य संस्थांपर्यंत, योग्य कामांकडे वळवून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. मला समजून चुकलंय की
एका हाताने काम करण्यापेक्षा काम करणाऱ्या सहस्त्र हातांना रसद पुरवणे हेच जास्त योग्य. संस्थात्मक पर्यावरण हे म्हणूनच महत्वाचे. त्या दिवशी काही कारणाने ते संभाषण तिथेच थांबले आणि तिच्या मनात आवर्तने सुरू झाली. वैचारिक सुस्पष्टता हा तर त्याचा खासा गुण आणि वकिली हा तर आता त्याचा नवा व्यवसाय. म्हणजे आपले म्हणणे मुद्देसूद मांडण्यात त्याचा हात कोण धरणार. एक अजून मोठा एक गुण आहे त्याचा आणि तो म्हणजे नितळ प्रामाणिकपणा. म्हणूनच त्याच्या बरोबरच्या संभाषणात मला काय सांगायचे याबाबत मी कायमच जागरूक असते. अन्यथा माझा मुद्दा जातो सुटून. कालच्या आमच्या संभाषणात व्यत्यय येऊन तो तिथेच थांबला. पूर्ण नाही झाले ते पुन्हा सुरू होईलच. मला पटले त्याचे विचार जेव्हा मी फक्त त्याच्या दृष्टिकोनातून बघितले तेव्हा. पण एका अर्थाने बरेच झाले की काल ते संभाषण फार पुढे गेले नाही. माझ्या दृष्टिकोनातून नाही पटतायत मला हे सारे विचार. मी खरेच आयुष्याकडे मला केंद्रीभूत ठेवून बघते, कारण ते माझे आयुष्य आहे. मला ज्यात आनंद आणि समाधान वाटतो तोच माझ्यासाठी योग्य मार्ग. हा, आता मला सामाजिक उपक्रमात गोडी वाटते हा एक अपघातही असू शकेल इतकी माझी भूमिका स्पष्ट आहे. मी कोणालाच काही देऊ शकून त्यांचे आयुष्य उजळून टाकू शकेन असे मला वाटत नाही. माझा हा समज माझ्या वकुबाशी जरी कोणी जोडला तरी माझी हरकत नाही. माझ्या मते आयुष्य म्हणजे एक सातत्याने घेवाणीचा प्रकार आहे. त्यात जी एक देवाणही आहे ती पूर्णतः माझ्या घेवाणीच्या प्रेरणेशी संलग्न आहे. थोडक्यात मला आनंद पाहिजे म्हणून मी त्या मुलांबरोबर काम करते. मला आवडले आदिवासी पाड्यातील जीवन म्हणून मी तिथे राहिले. मला त्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत करायचे म्हणून मी परत आले. असे कोणीही समजू नये की त्यांच्यात एवढी ताकद आहे की ते दुसऱ्यांचे आयुष्य बदलू शकतील. भ्रम आणि अभिनिवेशांच्या मला मनापासून तिटकारा आहे. त्याच्या एकूण कालच्या बोलण्याचा सूर तर मला एका दात्याच्या दांभिकपणासारखा वाटला. खरे तो नाहीये तसा, मला पक्क ठाऊक आहे. मग काय खटकलं मला त्यात. थोडासा पॅट्रोनायझिंग होत चाललाय का तो त्याच्या एकूण आर्थिक उत्कर्षासोबत. तो विषय पुन्हा कधीतरी म्हणजे लवकरच निघणार आहे आमच्यात. मी सांगू शकेन का हे त्याला सारं, आणि सांगायला पाहिजे का. माझ्या आयुष्याबद्दलची भूमिका जरी नीट समजावून सांगितली तरी पुरे. एकमत न होता एकत्र राहण्याची खूबी आम्हा दोघांकडेही आहे आणि तसे राहताना एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायची दिलदारी सुद्धा. फक्त आता दोघात पडलेले अंतर मला सुसह्य आहे की नाही याचा मात्र शोध मला माझाच घ्यायचा आहे. अगं, त्या दिवशीचा आपला विषय अर्धवटच राहिला. मी काय म्हणत होतो, जे काही काम करायचं त्या कामातला संस्थात्मक भाग हाच खरा त्याच्या गाभ्याशी असतो. तुला नाही का वाटत की त्या संस्था वगैरे भानगडी आल्या की आपण जे करू पाहतोय त्यातला जीव निघून जातो आणि उरतात ते केवळ शुष्क व्यवहार. तू म्हणते आहेस त्या एका अर्थाने खरंही आहे. पण एक व्यक्ती कुठं कुठं म्हणून पुरी पडणार ग. आणि ती व्यक्ती सुद्धा अखेर संस्थात्मक मार्गानच त्या कार्यात शिरते ना. खरं की नाही. एक वेळ तसं मान्य केलं जरी तरी तू म्हणालास शिरते. होय, ते महत्वाचं. शिरणं महत्वाचं. समुद्र तळातून रत्न बाहेर काढायला नुसते गळ उपयोगाचे नाहीत. त्यासाठी बुडी ती मारायलाच हवी. रत्न महत्वाची की बुडी. कारण बुडी न मारता सुद्धा ती काढता येतीलच. खरा आनंद प्रवासातच आहे रे. सगळं आर्त त्या प्रवासाच्या प्रत्येक क्षणात सामावलेलं असतं. इष्टस्थानी पोचलो ना तर उत्तमच, पण ते अखेर क्षणिक समाधान असतं. सारी गंमत तर तिथे पोचण्यापर्यंतची. ती धुंदी, ती बेहोशी, सार सार फक्त अनुभवण्याचं. नेमका आणि नेटक्या शब्दात मांडण्याचं नाही रे. असा चालला होता तो दोन ध्रुवांवरचा त्यांचा एकत्र प्रवास. आता प्रश्न फक्त इतकाच उरला होता की कशी असणार होती त्यांची पुढची वाटचाल.
एका बाजूला ती होती तिच्या आयुष्याबद्दलच्या कल्पनांशी ठाम, दुसरीकडे तो होता त्याच्या कल्पनांशी ठाम. दोघांना एकमेकांचा आदर, पण आधाराची अपेक्षा नाही इतके ते स्वातंत्र्य स्वायत्त. आपण का एकत्र राहत आहोत यावर दुरान्वयही कधी चर्चा नाही, कारण तो प्रश्न उद्भवावा अशी परिस्थिती दोघांनीही कधी उत्पन्न होऊ दिली नाही. पाड्यांवरून परतल्यावरची त्यांची आयुष्य विभक्त झाली होती, पण ते दोघे नव्हते तसे झाले. कुठल्या मातीचे बदले होते ते दोघे हे केवळ त्यांनाच ठाऊक. हा, तर तू काय म्हणत होतास, आज कुणाच्या आयुष्यात आनंदाची करंजी फुलवून आली आहेस? म्हणजे तू गैरसमज करून घेणार नसशील तर मला नेमकं तेच म्हणायचं होतं. आणि ती कौतुकाची लकीर आहे ना लक्षात? आहे, चांगलीच आहे. तू केलेलं कौतुक एक निर्लसपणानंच केलंस याबद्दल माझी खात्री आहे. पण ते कौतुक ही माझी गरज आहे का तुझी? माझा मलाच प्रश्न पडलाय. किती गुंतागुंतीचं बोलतेस ग, त्यात गरज वगैरेचा कुठे प्रश्न उद्भवतोय? अरे उलट आहे, गुंतागुंतीचं काही नाही. होते थोडे गुंते, पण सुटलेत आता. त्यामुळे आता विचारांची सरमिसळ किंवा अस्पष्टता माझ्याकडे उरली नाही. ते मग तर फारच उत्तम झालं. मला सांगतेस का उत्तर माझ्या प्रश्नाचं? ऐकत मग. माझ्या जीवनात कारंजी मी उडवणार, माझ्यावर रोजच्या रोज. ते समाजाचं देणं, तो आर्थिक हातभार, ती संस्थात्मक संरचना वगैरे मार्ग तुझे आहेत देण्याचे. मात्र त्या बदल्यात तुला काय मिळतंय यामध्ये डोकावून बघता तुला कळेल की पारडं कसलं जड आहे ते, देण्याचं की घेण्याचं. विचार करून बघ नी. आणि मौजेची गोष्ट, माझ्याकडे तसलं काही पारडच नाही. मी घेण्यासाठीच उतरले आहे या खोल डोहात. आणि मला माहिती आहे की तिथे मी एकटीच आहे. आणि मी उभा आहे एका मधल्याच टेकडीवर. ते खरंच आहेत का दोन ध्रुवांवर? का आहेत पाठीला पाठ टेकून एकाच ध्रुवावर स्वार? तिला विचारले तर म्हणेल तो प्रश्नच फिजूल आहे. आणि तो म्हणेल काय? नाही समजला प्रश्न. ती त्याच घरात तशीच आनंदी आहे आणि तो सुद्धा त्याच घरात.